चौदा कागद येतो तुझ्याकडे, तुला ते कमीच्या वही आणली. Yes, please. किंवा PSI राईटचा स्टाफ आहे ज्या खेळणार नसतील त्यांनी कृपया मंचावर येऊन बसावे. मेघवाडी आणि जोगेश्वरी पोलीस स्टेशनच्या सिनियर रँकच्या ज्या ऑफिसर्स आहेत PI PSI सगळ्यांनी एक हाताचं अंतर घेऊन थोडंसं उभं राहायचं व्यवस्थित. कृपया एक विनंती आहे, आपण जे हे पिच आहे त्याच्या पिचच्या थोडंसं पाठी राहा, कारण आपल्याला इथे पहिल्यांदा पूजा करायची. सर्व टीमने आपापली लाईनअप राजमाता जिजाऊ चषक 2026 जे आयोजन केलेलं आहे, या आयोजनामध्ये आपल्या सर्व महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना आपण पूजनीय समजतो. त्यांचं आपण महाराष्ट्राचा आराध्य दैवत म्हणून त्यांना आपण पूजतो. पण ह्याच राजाला आपल्या राजाला ज्यांनी घडवलं त्या आपल्या स्वराज्य जननी राजमाता तो शुभक्षण साधण्यासाठी 350 वर्ष माझ्या शिवनेरीच्या अवतीभोवती गिरट्या खेळत होते. आणि आज त्यांना चाहूल लागली. ते सर्वजण जिजाऊ साहेबांच्या सुतिका गुहाच्या बाहेर थांबले, थबकले, खेळले, अधरले आणि गाठला त्यांनी तो क्षण. 350 वर्षांनंतर होय, शालिवाहन शकाच्या 1951च्या उत्तरायणात फाल्गुन महिन्यात मध्य तृतीयेला सिंह लग्नावर शुक्र नक्षत्रावर शुक्रवारी संध्याकाळी अंधार पडल्यावर जिजाऊ साहेबांच्या पोटी पुत्र जन्माला आला. पुत्र कोणाला झाला? पुत्र त्या जिजाऊ साहेबांना झाला, पुत्र शहाजी राजांना झाला, पुत्र सह्याद्रीला झाला, पुत्र महाराष्ट्राला झाला, पुत्र माझ्या भारत वर्षाला झाला. गडाचे तोड साखरे होऊन झाले, थरथरणारा वेग विजय आला. सर्व काही विद्या घेर संदेश दे नदीच्या मुलाच्या कुतुबाच्या गर्जनाच्या दिशेने धावत होता. सांगत होता, सुलतानानो चालते व्हा, तुमचा काळ जन्माला आला, तुमचा काळ जन्माला. मंडळासाठी जे सतत आपल्या कार्यरत असतात या संदीप कॉटनकर यांच्या 2 कन्या. एक संदीप, तू स्वतः तुमच्या मुलीबद्दल ओळख करून दे आणि या कार्यक्रमाला सुरुवात कर. हॅलो, ठीक आहे. थोडासा लाजतोय संदीप. तर ह्या त्यांच्या कन्या, सर्वात मोठी ही परी कौटणकर, टाळ्या वाजवायचे. आणि सर्वात छोटी ही सिया कौटणकर. परी तू कितवीला आहे? 5वीला आहे. आणि सिया तू कितवीला आहे बेटा? 2रीला आहे. अरे वा, व्हेरी गुड. माईक थोडस जवळ धरा. हा, आता संदीप. हा माझा ठीक आहे. ठीक आहे, आपण हा कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील गुप्त हे प्रमुख सनातन धर्मात 33 करोड देवदेवतांची नावे, 33 उच्चतम देवदेवतांची नावे. 8 वसु 12 आदित्य 11 रुद्र 2 अश्विनी कुमार. धड आला पण शिव गेला. आधी लग्न कोंढाण्याचे मग माझा रागाचे नरवीर तानाजी माणूस. श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. आमचा राजा कसा होता? माऊली रेतत सावली गडकोटा रावली शिवशंकरा मुक्तीची वंदना युक्तीची वंदना कडदूत गुंजना खले अंतरा संसार सुरक्षितो सरसुरशी कंदरो भावंड भावना संसापितो ऐसा इंगे देशणी सरदा माता पिता सुरक्षितो दावाद मुकंद परकिन साम गुंड पर भूषण
छत्रपती शिवाजी महाराजांनी लढण्यासाठी कोणत्या युद्धतंत्राची निर्मिती केली? गडिंगावा. श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे कोणते स्वप्न बघितले त्यासाठी ते लढले? हिंदवी स्वराज. श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु कोण होते? समर्थ गुरु रामदास. स्वराज्याचा तिसरा डोळा कोणाला म्हणतात? भरनाईक. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात पहिला म्हणजे तोरणा किल्ला वयाच्या कितव्या वर्षी जिंकला? 16 वर्षी. तोरणा किल्ल्याचे जुने नाव काय? शिवनेरीच्या शिवाई. विशाळगडाच्या वीरांगणा रेवाडीचा राजा पहिल्या संघ. टीम कोणा हात वर करा सर, जोरदार टाळ्या. हार्दिक अभिनंदन. तोरणाच्या महालक्ष्मी टीम संघर्ष. संघर्ष कोणा हात वर करा. धन्यवाद. ऑल ऑफ यू. जोगेश्वरी रेडी राहा. जागृत बरोबर असणार आहे. जागृतचं नाव राजगडाच्या काय? पद्मावती. राजगडाच्या पद्मावती. राजगडावर पद्मावती आईचं खूप मोठं मंदिर आहे. कधी राजगडावर गेलात तर त्या मंदिराला नेहमी नतमस्तक होऊन द्या. महाराज जोपर्यंत राजगडावर होते तोपर्यंत रोज सकाळी या पद्मावती आईला नमन करायचे. अजिंक्यच्या अजिंक्य राणी एसटी पॅकर्स. जोरदार टाळ्या. गोरेगावच्या टीमचा नगर प्लीज वेलकम. तुमचे खूप खूप स्वागत. कोणा टीम लायनेस. टीम लायनेस न्यायालय. पोचलाय डोळ्या काढून ठेव म्हणजे ते बराबर त्यांना ओपन करणं सोपं होईल. सालेरच्या सम्रांगणा टीमकडे मी विचार करतो जसे शिवरायांचे किल्ले अभेद आहेत तसंच आमचं मुंबई पोलीस अभेद आहे. म्हणून शिवरायांच्या गड किल्ल्याप्रमाणे आम्ही मुंबई पोलिसांचं नाव दिलेलं आहे. मुंबई पोलीस असेच आमची संरक्षण करत राहा. आम्ही तुमच्या सोबत आहोत. खूप खूप धन्यवाद. मी माझ्याकडे विनंती करतो स्थानिक जर आपल्या या राजमाता नसत्या तर आपल्या आता हॅलो आता आपण इथे कार्यक्रमाची आपल्या पाटील खरं तर मुळात ज्यांची ही संकल्पना की महिलांचे क्रिकेट सामने व्हावे महिला दिनी आणि तिसऱ्या वर्ष आम्ही संकल्पना यशस्वी पार पाडतो आहे त्यांच्याच हस्ते आजच्या कार्यक्रमाची मुहूर्तमेढ होते. सोबतच सन्माननीय राजश्रीताई दामले, सन्माननीय प्रवीणदादा दामले ज्यांनी आपलं पूर्ण आयुष्य या सामाजिक कार्यासाठी वाहून घेतलेले ते उपस्थित आहेत. यासोबतच जोगेश्वरी पोलीस ठाण्याचे प्रमुख सन्माननीय इक्बाल चिकनकार सर देखील इकडे उपस्थित आहेत आणि आपल्या शासनाच्या क्रीडा विभागाच्या क्रीडा अधिकारी सन्माननीय प्रीती मॅडम ज्या स्वतः एक आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत त्या देखील इकडे उपस्थित आहेत आणि त्यांच्यासोबत सन्माननीय तेजस्वी पेटे मॅडम देखील इकडे उपस्थित आहेत. सगळ्यांचे आम्ही स्वागत करतो. जोरदार टाळ्यांनी कार्यक्रमाचं उद्घाटन करायचं आपण. धन्यवाद. मी विनंती करतो पाहुण्यांना की पाहुण्यांनी आहे त्या जागेवर फक्त समोर तोंड करून उभं राहायचं आहे. टीम्स पण उलटा तोंड करून उभे राहा म्हणजे आपण एक मोठा ग्रुप फोटो घेऊ. यश समोरून एक फोटो घेऊया. मॅडम जरा या. 12 बॉलर ने भूमी त्यांचा सामना करतील समीक्षा कौटणकर. एकच रन मारलेला चेंडू फार सुंदर होता पण एकच रन आहे नियमानुसार. भूमी यांचा पुढील चेंडू समीक्षा कौटणकर यांच्यासाठी. झालेले आहेत.
कीर्तन काय कीर्तन कुंपला आहे 40 बॅट्समॅन भी नाही दिख रहा यांची सुंदर अशी बॅटिंग पण साईड सांगावीच लागते पहिला बॉलला सांगायला पाहिजे होतं. कृपया बॉल द्या टॉस जिंकलेले आहेत आणि त्यांनी फिल्डिंग घेतलेली आहे. हो हो चालेल पल्लवी गोलंदाज आहे पल्लवी स्ट्रायकर यांना आहे तन्वी. नो बॉल. अरे हा पहिलाच एक सिंगल रन 1 रन. बॅट्समन ने आपला स्टार कष्ट केलाय. टॉस जिंकलेला कोणी टॉस जिंकला? बिंबिसार क्वीन यांनी टॉस जिंकून समोरच्या टीमला जिंकू शकतात खेळाडू. सॉरी त्यानंतर प्रणाली मातब्बर बॅट्समॅन त्यांच्या टीमच्या. आणि जसं गोल्याप्रमाणे आपल्या बॅटिंग बोलतात ते जरी बोलतात पण त्याची बॅट नसते बोलतात. गेल्या 5 बॉलमध्ये खरोखरच त्यांनी आपलं गेल्या वर्षीचं पुन्हा एकदा जे बॅटिंगचं जी लाईनअप आहे ती दाखवून दिलेली आहे. मला का भेटलं होतं मॅन ऑफ द मॅच. खूप असं कन्फ्युजन होतं प्लीज. सांगू नको. त्यांना बोलला आलं तर आवडा. पण सुंदर प्रयत्न होता पण एकच डाव आपले प्रयत्न पदोपदी अपयशी ठरतात आहेत. संघासाठी आपण खूप प्रयत्न करतायत. एकच धाव भेटते आणि ओव्हर झालेली आहे. शेवटची ओव्हर आहे आणि जवळजवळ श्री गणेश यांच्या पारड्यात गेलेला आहे. 6 चेंडू. ऑडियन्स ताली वाजवा. ओके खराब होई गए. हिंदुस्थान सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी नतमस्तक होऊन आज जागतिक महिला दिन आणि त्यानिमित्तानं सर्वत्र नारी सन्मानार्थ महिलांच्या सन्मानार्थ विविध कार्यक्रमाचं आयोजन होतं. आणि मला वाटतं अलर्ट सिटीजन फोरम ही जोगेश्वरीमधली एक सामाजिक संस्था, त्याचबरोबर आमचं सातत्याने अग्रेसर असलेलं मेघवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
यांच्या माध्यमातून किंवा इतर संस्थांच्या माध्यमातून ही आज महिला दिनानिमित्त एक वेगळी टुर्नामेंट यांनी आयोजित केली आहे. मी सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद भैया, धन्यवाद साहेब, आपण इथे आलात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभारी आहोत. भैयांची पिशवी दिली का? आपले मान्यवर निरोप घेतात आहेत, कारण ते वेळात वेळ काढून आपल्या इथे आलेले आहेत. मॅचला सुरुवात करायची. आणि जरा चुकीची दुरुस्ती केलेली आहे, अंपायरने चुकून नो दिलेला, तो नो कॅन्सल करून ते 2 धाव कमी केलेले आहेत. अशा चुका होतात अंपायरकडून, समजून घ्यायचे आहे दोन्ही संघांनी. दोन्ही टीम चांगल्या खेळतात, त्यामुळे आता जे नॉर्मल क्रिकेटचे रूल आहेत ते अप्लाय होणार. म्हणजे वाईट असेल तर वाईट असणार, पण तो बॉल काउंट नसणार. प्लस नाही, व्हाईटला एकच राहील. पण ऐका जर वाईड आहे तर बॉल काउंट नाही होणार. वेल प्लेड बीबी सर, वेल प्लेड. खरं खूप छान खेळला आणि असाच तुमचा खेळ वाईटला पण प्लस आहे, नुला पण प्लस आहे. वाईट प्लस कसा की वाईट टाकला 2 रन आहे, एकच रन आहे ना, पण धावून वाईटला तुम्ही धावलात तर तो प्लस होणार, धावलात नाही तर प्लस नाही होणार. बॉल टाकायचा कंपल्सरी. बॉल टाकाय, बॉल काउंट नाही होणार, बॉल काउंट बॉल काउंट नाही होणार. आणि आपापल्या घरी जाऊन टीव्हीवर आज T20 वर्ल्ड कपची कार्यक्रम जरा लवकर घेत आहोत. मी आंगणे साहेबांना विनंती करतो, जरा लाईट चालू होतील का? आंगणे साहेब जरा लाईट चालू होतील का? हां नाही ठीक आहे, नियम आहे, पण तुम्ही म्हणालात प्रोफेशनल. आता लास्ट टाइम या ताईला बसवलं होतं आम्ही, पण ती आज खेळते पुन्हा. पण आज तुम्ही करता आम्ही आज 4 मॅच आहे फायनल आमच्या चला लाईनीत उभे राहा. टीमला मिळते सेकंड करूया, विश करूया. चला या लाईनीत करूया. हा नक्कीच छान होता शॉट, पण धाव संख्या वाढून 1च धाव मिळणार आहे. बघूया अंपायर काय करतो, अंपायरकडे लक्ष द्यायचं, अंपायरकडे लक्ष जाऊ द्यायचं. त्यांनी 10 दिले, 6 पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय राहील. कृपया कोणी स्वतः तरी बॉलर नेम सोहा. अतिशय सुंदर असा सिक्स, अतिशय निरंजन. सगळ्यात महत्वाचं, आतापर्यंत एवढ्या मॅचेस झाल्या कोणीच हँडशेक केलं नव्हतं, पण ही पहिले 2 टीम आहेत की त्यांनी एकत्र मिळून सगळ्यांना हँडशेक केलं. ऍक्च्युली स्पोर्ट्स विमेन स्पिरिट. या वर या पिंपीसाठी तुमच्या मेडल्स तुमची वेट करतात, प्लीज वर या. आणि शेवटच्या ज्या 2 टीम आहेत फायनल मधल्या, संघर्ष आणि श्री गणेश ऑलरेडी आहेत ना. संघर्ष आणि श्री गणेश फायनल मॅच आहे. दोन्ही टीमनी मंचावर यायचं आहे, ग्राउंडवर यायचं आहे दोन्ही टीमनी. या अतिशय सुंदर अशी बॉलिंग आपल्याला इथे बघायला मिळते संघर्षाकडून. 2 बॉल त्यांचे डॉट नो. शेवटची ओव्हर, 6 बॉल 33 धावा हव्या. स्कोरबोर्ड झालेला आहे.
एकोणतीस तक्वा बॉलर फक्त एकत्र आलेला आणि टीम संघर्ष यांचा विजयी झालेला आहे. जरा सेमीफायनल मध्ये आपण प्रवेश केलेला आहे टीम संघर्षने, जे आपल्या श्यामनगरची आहे. यांना खूप खूप शुभेच्छा. आणि राज जसा बॉल येतो तसा खेळ. सगळे अंपायर देतात आहेत. अंपायर लक्ष ठेवतो, कोणी जायचं नाही प्लीज. बॉलर नेम सोहा. अतिशय सुंदर असा सिक्स. अतिशय आणि ही अवांतर राव आहे. आपल्या हातात मी मॅच आणि मी प्रणाली आहे, मी सहानीत बोलणार आणि शेवट हा सहानीत करणार अशी प्रणालीने शेवट संपवलेला आहे. आणि 54 धावसंख्या झालेली आहे. 54 टू विन, सॉरी 54 टू विन. 53 धावा झालेल्या आहेत. 54 धावा करायचे. तुम्हाला खूप मोठा संघर्ष करायचा आहे. 24 बॉल मध्ये 53 धावांची आवश्यकता आहे. अतिशय सुंदर अशी बॅटिंग श्री गणेश टीमने केलेली आहे. आता तोच संघर्ष आपल्याला हा बेस्ट होता, पण हा विकेट किपरने मारलेला थ्रो विकेट घेण्यासाठी प्रयत्न चांगला होता नक्कीच. खूप सुंदर हॅट्रिक झालेली आहे. सिक्सरची हॅट्रिक झालेली आहे. सुद्धा यांची खूप छान अशी बॅटिंग आपल्याला इथे बघायला भेटते. अतिशय सुद्धा आम्ही एका तुम्ही 3 मारले. ही फायनल मॅच चालू आहे, कोणीही कोणाला हलक्यात घेऊ नये. दोन्ही संघांना शुभेच्छा आहेत जिंकण्यासाठी. बोलून घ्या. शेवटच्या बॉल पर्यंत तो बांबू खाली नाही आला पाहिजे. आपल्या मंडळाचे ज्येष्ठ नागरिक नलावडे साहेब आणि बांदल साहेब इथे आलेले आहेत. त्यांचं आम्ही आधी स्वागत करत आहोत. आणि बघूया आपण विजय झालेले. हाडला खूप चांगले खेळलात. पुढच्या वर्षी आपण नक्की विजेता म्हणूनच तुम्हाला घोषित करू. कोणाचा तरी इकडे मोबाईल पडलाय, मोबाईल कोणाचा पडलेला आहे? कोणाचा मोबाईल पडला असेल तर घ्या. आमच्या मार्गदर्शिका, सहकारी आणि प्राणी केलिंग फाउंडेशन याच्या मुंबईच्या संचालिका प्राणी सेंटरच्या सन्माननीय सुनीताताई तावडे देखील आम्ही त्यांचे देखील हार्दिक स्वागत करतो. धन्यवाद ताई, वेळ काढून आपण इकडे उपस्थित राहिले. आज लोकांना खूप धन्यवाद, सगळ्यांचे धन्यवाद. थँक्यू, वेल प्लेड, लव्ह यू ऑल.
आज प्रथम क्रमांक पटकवलेला आहे. टाळ्या वाजवायच्या आहेत त्याच्यासाठी. अतिशय सुंदर. गेल्या वर्षीचं त्यांचं अशोक राहा, पाहुण्यांनी सगळ्यांनी मागे उभे राहा. दोन्ही टीम आणि आमची जी वरळीची टीम आहे ती सगळी असे एकत्र येतील आणि एक एकत्र ग्रुप पाहुण्यांनी मागे राहा आणि टीम प्लेयर यायचे खाली बसतील. सन्मान चिन्ह आणि इकडे बघा सर्वांचं टाळ्या वाजून त्यांचं अभिनंदन करायचं आहे. सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. विनिंग टीम तुमच्या वेळी पण आम्ही टाळ्या वाजवणार आहोत. विनिंग टीम टाळ्या वाजवायच्या आहेत सगळ्यांसाठी. येत नाहीये थोडे मागे यशस्वी मानू नाही शकत या कार्यक्रमासाठी असा आमचा सगळ्यांचा लाडका आणि तुम्ही सगळ्यांनी त्याला आज दिवसभर बघितलं असेल. ग्राउंड सोडून तो अजिबात हल्ला नाही असा यश मेस्त्री त्याला. कारण हे सगळं जेवढं क्रिएटिव्ह तुम्ही बघतायत ना, हे लोगो बनवले, प्रॉब्लेम होता. नॅशनल गव्हर्नमेंट एज्युकेशन स्कीम. हा तुम्ही चाललं असतं. एवढं चांगलं नाव आहे न्यू गोल्डन. तुम्ही NGKM पुढच्या वर्षी पूर्ण नाव टाका. सर्व पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी खाली यायचं आहे. आपण आता प्रथम उपविजेते जी टीम घेतलेले आहे. दोन्ही संघांना आयोजक शुभेच्छा आहेत. प्रथम आणि द्वितीय